आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लागण झालंय लॉक. आता काय खरं नाही उर्वशी. लय मोठं युद्ध पेटणार आहे. वसुंधरा सूर्यवंशी आणि कामिनीचं लय मोठं युद्ध पेटणार आहे. आणि त्याची पहिली झळ आपल्याला बसणार आहे उर्वशी. आपण किती बी काय बी केलं का नाही तरी आपलाच बळी जाणार आहे. त्यामुळं आता या गावातनं लवकरात लवकर निघून जाणं हेच आपल्याला सोयीचं असणार आहे बघ. चल मामा, अरे कुठं निघाला? तुला काय करायचंय? आम्ही कुठं बी जाऊ. हा, गावभर केली पंचायत आणि गाडव पडले लोणच्यात. काय रो तू पेढे का वाटायलायस? अरे वाड्यावर एवढं समजा घडून गेलंय आणि तुला आनंद झालाय वय? मामी धर, तू तर पेढा खाच, तू तर खाच पेढा. अगं वाड्यावरच आनंदाची बातमी घडली म्हणून पेढा वाटतोय. आनंदाची बातमी वाड्यावर? हा ते सुंदर सुखरूप निर्दोष सुटून आला ना घरी. आणि अक्षराचं काय? तिचं काय आहे की नाही, जिवंत आहे. अरे वहिनींनी तर कामिनीला पकडलं ना. आता बसल आयुष्यभर जेलमध्ये हवा खात. कुठं निघालाय तुम्ही? ती सगळं राहू दे बाजूला. तू काय बोलायला लागलायस? हा, काय गोंधळ आहे हे सगळा? आम्हाला तर सांगितलं की अक्षरानं जीव दिलाय आणि तू तर काहीतरी वेगळंच सांगायला लागलायस. काय झालंय नक्की? लय मोठी स्टोरी आहे, पण जरा फुरसत मध्ये मस्त अशी फुल कॉमेंट्री मध्ये सांगतो, पण नंतर. घ्या. ऐ, हे घे तुझ्या घराची किल्ली. थँक्यू आम्हाला इथं राहू दिल्याबद्दल. आम्ही हे गाव सोडूनच चाललोय. काय चाललेलं असतं या दोघांचं काय माहित. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. उर्वशी, हे उर्वशी, अगं अक्षरा सुखरूप आहे, मग आपल्याला गाव सोडून जायची काय गरज? हा, अगं म्हणजे सुंदर बी परत आलाय, अक्षरा बी सुखरूप आहे, त्यातल्या त्यात ती कामिनी जेलात गेली. सगळं चांगलं झालंय की. आणि या सगळ्यात अक्षराला कोणी मदत केली? आपण. म्हणले आपण तो वाड्यात जाऊ शकतो. हा, अगं गाव सोडून जायची काय गरज आहे आपल्याला? आताच खरी गरज आहे की गाव सोडून जायची. आहो, जेवण आणले तुमच्यासाठी. दोन तीन दिवस झाले तुम्ही नीट जेवलाही नाही. आता घरचं खाल्लं ना की बरं वाटेल थोडं तुम्हाला. मी पाणी विसरले, पटकन घेऊन येते. हा, आणि तो टॉवेल द्या इकडे, मी वाळत घालते. द्या.
काय करताय? नाही कुठं काय करतो. कोणी येईल ना. येऊ दे. कोणी पाहिलं तर? पाहिलं तर पाहिलं. मी स्वतःच्याच बायकोला जवळ घेतलंय ना मग. जेवण थंड होईल ना. हो. प्लीज जेवून घ्या ना. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. आता काय? अहो सांगतो. या इथं बसा आधी. अहो काय करताय? अहो बसा म्हणलं ना व, बसा. चला आ करा बघू. आ करा, हे घ्या. मी तुमच्यासाठी आणलंय की नाही? तुम्ही जेवा. द्या इकडे. हे बघा, मी तुम्हाला काय म्हणलं, माझी एक अट आहे आणि माझी अट हीच आहे की तुम्ही खाल्ल्याशिवाय म्या बी खाणार नाही. आणि मला ठाव आहे म्या काय बी खाल्लं नाही ना, म्हणून तुम्ही बी काय खाल्लं नाही. चला पटापट पटापट आ करा बघू. पटदिशी आ करा. आ करा, आ करा, आ करा. शाबास. आता असं शाना पुरुषासारखं खायचं. आई अंबाबाई, या दोघांना असंच आनंदात ठेव. आता यांच्या संसारात कसलं बी संकट येऊ देऊ नको. यांचा संसार असाच गुण्या गोविंदानं सुरू राहू दे.